हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पेठ 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यपद्धती या विषयावर MCQs बघणार आहोत. जसं की आपण MCQची सिरीज चालू केलेली आहे आणि ज्या सिरीजमध्ये आपण क्वेश्चन थ्रू हा टॉपिक कव्हर करत आहोत, रिसर्च मेथॉलॉजी. तसंच आजच्याही लेक्चरमध्ये आपण 10 MCQs बघणार आहोत रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवरती आणि याचं आपल्या 20वा लेक्चर आहे. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला आणखीन एक बूस्टअप म्हणून एक टेस्ट सिरीज आम्ही घेऊन आलो. ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 10 टेस्ट रिसर्च मेथॉलॉजीवरती, ज्यामध्ये 40 क्वेश्चन एका टेस्टमध्ये असणार आहेत. म्हणजे भरपूर सराव तुमचा या MCQs थ्रू होणार आहे या एक्झामसाठी रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवरचा. 50% क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झाममध्ये, म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्टमध्ये कव्हर होणार आहे. या टेस्टसोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथॉलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. त्याचा पहिला प्रश्न, इन प्रिपेरिंग फॉर द रिसर्च डिझाईन द रिसर्चर शूड कन्सिडर डॅश डॅश. संशोधन डिझाईनची तयारी करताना संशोधकाने टिंब विचारात घेतले पाहिजे. काय आपले ऑप्शन्स बघूया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च स्टडी, संशोधनाच्या अभ्यासाची उद्दिष्टे. मेथड्स यूज्ड फॉर द डेटा कलेक्शन, डेटा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती. डेटा ॲनालिसिस म्हणजे डेटा विश्लेषण. डी ऑल ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असू शकतं. रिसर्च डिझाईन म्हणजे हे फ्रेमवर्क असतं रिसर्चचं. मग याच्यामध्ये काय काय येऊ शकतात. ऑप्शनमधल्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते रिसर्च डिझाईनमध्ये येऊ शकतात, म्हणून आपला ऑप्शन डी हे करेक्ट आहे. ऑल ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट. संशोधनाची तयारी करताना वरील तिन्ही गोष्टी आवश्यक असतात, म्हणून डी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. ची स्क्वेअर टेस्ट इज यूज टू डॅश डॅश. ची स्क्वेअर चाचणी टिंबसाठी वापरली जाते. आपले ऑप्शन्स आहे. टेस्ट द डिस्क्रिप्टनेस बिटवीन ऑब्झर्व्ड अँड एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज, साजऱ्या केलेल्या आणि अपेक्षित वारंवारतेमधील फरकांची चाचणी घेण्यासाठी. बी. टेस्ट द गुडनेस ऑफ फिट, तंदुरुस्तपणाची चाचणी घेण्यासाठी. सी. डिटरमाइन असोसिएशन बिटवीन 2 or more ॲट्रिब्यूट्स, 2 किंवा अधिक गुणधर्मातील संबंध निश्चित करण्यासाठी. डी. एनी ऑफ द अबोव, म्हणजे वरीलपैकी कोणतंही ऑप्शन करेक्ट आहे. त्याचे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे. सी, कारण 2 किंवा अधिक व्हेरिएबल्समधील संबंध निश्चित करण्यासाठी किंवा ॲट्रिब्यूट्स लक्षात घेण्यासाठी ची स्क्वेअर टेस्ट आपल्याला घ्यावी लागते, म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन सी असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश इज अ स्टॅटिकल डिव्हाइस विच हेल्प्स इन ॲनालायझिंग द कोव्हेरिएशन ऑफ 2 or more व्हेरिएबल्स. सांख्यिकीय डिव्हाइस आहे जे 2 किंवा अधिक व्हेरिएबल्स भिन्नतेचे विश्लेषण करण्यात मदत करते. तर ऑप्शन्स आहेत. रिग्रेशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, प्रमाणित विचलन, कोरिलेशन म्हणजे सहसंबंध, नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे रिग्रेशन, कारण रिग्रेशनचं कामच आहे की 2 किंवा अधिक व्हेरिएबल्समधल्या डिफरन्सचं विश्लेषण करणं किंवा डिफरन्सला ॲलॅबरेट करण्याचं काम हे रिग्रेशन करतं. म्हणायचं करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश इज द टेक्निक विच इज जनरली फॉलोड वेन द पॉप्युलेशन इज फायनाईट. लोकसंख्या मर्यादित असताना सामान्यतः तंत्रज्ञानाचे पालन केले जाते. कोणतं तंत्रज्ञान किंवा कोणतं सॅम्पलिंग वापरलं जातं लोकसंख्या मर्यादित असताना. तर सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक म्हणजे पद्धतशीर नमुना तंत्र. पर्पजिव्ह सॅम्पलिंग टेक्निक, हेतू नमुना तंत्र. एरिया सॅम्पलिंग टेक्निक, क्षेत्र नमुना तंत्र. नन ऑफ दिस. याचपैकी कुठलं ऑप्शन करेक्ट असेल. तर ए, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक, पद्धतशीर नमुना तंत्र. हे आपल्याला लक्षातच ठेवावं लागेल की फायनाईट लोकसंख्या असताना कोणतं तंत्र वापरलं जातं, तर सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक वापरलं जातं. पुढचा प्रश्न बघूया. सॅम्पल डिझाईन कन्स्टिट्यूट्स डॉट डॉट. नमुना रचना डॅश डॅश बनवते. काय बनवते आपल्या ऑप्शन्स बघूया. डिटरमाइन द सॅम्पल साईज, नमुना आकार निश्चित करते. डिटरमाइनिंग द मेथड ऑफ सॅम्पलिंग, नमुना घेण्याची पद्धत निश्चित करते. डिटरमाइनिंग द युनिवर्स ऑफ स्टडी म्हणजे अभ्यासाचा विश्व निश्चित करते. आणि डी ऑल ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे. एक एक बघूया आपण बरोबर कसं आहे. नमुना आकार निश्चित करते. सॅम्पल डिझाईनमध्ये काय काय येणार की सॅम्पल कसं निवडायला जायचं, कुठलं सॅम्पल घ्यायची, कुठली पद्धत निवडायची सॅम्पल घेण्यासाठी, हे सगळंच येतं ते सॅम्पल डिझाईनमध्ये येतं. म्हणून ए, सॅम्पलचं साईज निश्चित करणं हे देखील सॅम्पल डिझाईनमध्ये येतं. बी, नमुना पद्धत कुठली निश्चित करायची ते सुद्धा सॅम्पल डिझाईनमध्ये येतं. त्याच्यानंतर विश्व निर्माण करणं, निश्चित करणं म्हणजे
कुठल्या कॅटेगरीचा अभ्यास करायचा आहे किंवा कुठल्या व्यक्तींचा अभ्यास करायचा आहे ह्याला अभ्यासाचं विश्व निश्चित करणं असं म्हणतात. मग वरील तिन्ही जे ऑप्शन्स आहेत ते आपले करेक्ट आहेत, म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी, सॅम्पल डिझाईन कन्स्टिट्यूट ऑल ऑफ द अबोव. म्हणजे वरील तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सॅम्पल डिझाईनमध्ये असतात. पुढचा प्रश्न, द फीचर ऑफ गुड रिसर्च डिझाईन कन्सिस्ट डॅश डॅश. चांगल्या संशोधन डिझाईनचे वैशिष्ट्य डॅश डॅश असते. आपले ऑप्शन्स बघूया. रिलायबिलिटी ऑफ डाटा, डेटाची विश्वासार्हता, स्मॉलेस्ट एक्सपेरिमेंटल एरर, सर्वात छोटी प्रयोगात्मक त्रुटी, इकॉनॉमिकल म्हणजे किफायतशीर, डी ऑल ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असू शकतं? ए, रिलायबिलिटी ऑफ डाटा, डेटाची विश्वासार्हता. चांगल्या संशोधन डिझाईनचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वैध डेटा आपल्याकडे असला पाहिजे, जेणेकरून ते सगळ्या लोकांसाठी उपयोगी असला पाहिजे, विश्वासार्ह असला पाहिजे. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. तो किफायतशीर असावा किंवा छोट्या कमी त्रुटी असाव्यात हे देखील बरोबर आहे, पण सगळ्यात बरोबर योग्य उत्तर ह्याचं आहे की रिलायबिलिटी ऑफ डेटा हे डिझाईनचं वैशिष्ट्य आहे, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न बघूया. रिसर्च इज अ प्रोसेस ऑफ सिस्टमॅटिक अँड इन डेप्थ स्टडी ऑफ डॅश डॅश. संशोधन म्हणजे डॅश डॅशचा पद्धतशीर आणि सखोल अभ्यास करण्याची प्रक्रिया आहे. आपले ऑप्शन्स बघूया. पर्टिक्युलर टॉपिक, विशेष विषय, एरिया ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपासणीचं क्षेत्र, सब्जेक्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे विशेष तपासणीचा विषय, आणि डी ऑल ऑफ द अबोव. तर याच्यापैकी काय ऑप्शन असेल उत्तर बरोबर असेल? तर पद्धतशीर आणि सखोल अभ्यास करण्याची प्रक्रिया आहे संशोधन. तर कुठल्या गोष्टीचा म्हणू शकतो आपण? विशेष विषय असू शकतो, तपासणीचं क्षेत्र आहे त्याच्याबद्दल संशोधन करण्याचा, अभ्यास करण्याचा विषय असू शकतो, किंवा तपासणीचा विषय जो आपण समस्या निवडलेली आहे तो विषय असू शकतो. या सगळ्या विषयांचा पद्धतशीर आणि सखोल अभ्यास करण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या संशोधनासाठी किंवा पद्धतशीर आणि सखोल अभ्यास करण्याच्या प्रक्रियामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? डी ऑल ऑफ द अबोव. पुढचा प्रश्न बघूया. केस स्टडी रिसर्च यूज डॅश डॅश डेटा फॉर ॲनालिसिस. प्रकरण अभ्यास संशोधन विश्लेषणासाठी डेटा वापरला जातो. कोणता डेटा वापरला जातो तर आपले ऑप्शन्स बघूयात. क्वालिटेटिव्ह गुणात्मक, क्वांटिटेटिव्ह म्हणजे परिमाणात्मक, बोथ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह गुणात्मक आणि परिमाणात्मक दोन्ही, आणि डी प्रायमरी डेटा. त्याच्यापैकी ऑप्शन करेक्ट कसं निवडायचं? क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळ्या रिसर्चमध्ये चेक करायच्या असतात, पण जेव्हा केस स्टडीचा विषय येतो तेव्हा आपल्याला आधी काहीतरी लिहून ठेवलेलं असतं किंवा आधी काहीतरी अभ्यास झालेला असतो त्याच्याबद्दल अभ्यास करायचा असतो, त्याच्याबद्दल संशोधन करायचं असतं. मग आपल्याला कुठला वापरावा लागेल इथे डेटा? तर प्राथमिक डेटा म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. केस स्टडी रिसर्च यूज प्रायमरी डेटा फॉर ॲनालिसिस म्हणजे प्रकरण अभ्यास संशोधन विषयासाठी डेटा वापरला जातो तो आहे प्रायमरी डेटा. पुढचा प्रश्न बघूया. A review of literature prior to the formatting research question allows the researcher to do dash dash. म्हणजे संशोधन प्रश्न तयार करण्यापूर्वी साहित्याचे पुनरावलोकन केल्याने संशोधकास डॅश डॅश करण्याची परवानगी मिळते. आपले ऑप्शन्स बघूयात काय आहेत. टू बिकम फॅमिलियर विथ प्रायर रिसर्च ऑन अ फेनॉमेनन ऑफ इंटरेस्ट म्हणजे स्वारस्याच्या घटनेच्या आधीच्या संशोधनासह परिचित होणे, म्हणजे आधी जी काही घटना लिहिलेली आहे किंवा आधी संशोधन झालेलं आहे त्याच्यावर परिचित होणं किंवा त्याची ओळख करून घेणं. टू आयडेंटिफाय पोटेन्शियल मेथॉडॉलॉजिकल प्रॉब्लेम्स इन अ रिसर्च एरिया म्हणजे जो आपण रिसर्चचा विषय निवडलेला आहे त्याच्यामध्ये पद्धती ज्या वापरल्या आहेत किंवा संभाव्य क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कुठली समस्या आहे, कशी समस्या आहे हे ओळखण्यासाठी मदत होते. सी, टू डेव्हलप अ लिस्ट ऑफ पार्शन प्रॉब्लेम्स रिलेटिव्ह टू द फेनॉमेनन ऑफ इंटरेस्ट म्हणजे आवडीच्या घटनेशी संबंधित समर्पक समस्यांची यादी विकसित करणे. समर्पक समस्यांची यादी विकसित करण्यासाठी देखील रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे संशोधनाचा आढावा घेण्यासाठी उपयोग होतो. आणि डी ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. जेव्हा आपण एक एक ऑप्शन बघत आलो ते तिन्ही ऑप्शन आपल्याला असे वाटत होते की ते तिन्ही गोष्टी आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमधून मिळतात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? डी ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमुळे प्राप्त होतात म्हणजे साहित्याच्या आढाव्यामुळे प्राप्त होतात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश इज नॉट वन ऑफ मेजर मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. डेटा संकलन करण्याच्या प्रमुख पद्धतींपैकी डॅश डॅश नाही. आपले ऑप्शन्स बघूयात. ऑब्झर्वेशन निरीक्षण, इंटरव्ह्यूज मुलाखती, क्वेश्चनायर म्हणजे प्रश्नावली, चेकलिस्ट म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तूंची लिस्ट किंवा एखाद्या घटनांची लिस्ट बनवतो तेव्हा ते एक एक चेक करतो, टॅली करतो त्यावेळेस त्याला ते चेकलिस्ट म्हणतो आपण. तर या चारही ऑप्शनपैकी काय ऑप्शन नसेल म्हणजे याच्या आपल्याला प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे की नॉट वन ऑफ मेजर मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शनची यापैकी कुठली पद्धत नाही असं विचारलं आहे.
मग आपले ऑप्शन्स आहे ऑब्झर्वेशन आहे प्रायमरी स्रोत आहे हा डेटा कलेक्शनचा. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण आहे मेथड डेटा कलेक्शनची. क्वेश्चनायर हे पण डेटा कलेक्शनची मेथड आहे. पण चेकलिस्ट इज अ नॉट मेथड ऑफ डेटा कलेक्शन. म्हणजे चेकलिस्ट ही जी आहे ती संकलन म्हणजे डेटा संकलन करण्याची पद्धत नाही आहे किंवा प्रमुख पद्धत नाही आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे डी, चेकलिस्ट इज अ नॉट वन ऑफ मेजर मेथड ऑफ डेटा कलेक्शन. आजचे प्रश्न आपले इथे संपलेले आहेत. MCQs जास्तीत जास्त सरावासाठी टेस्ट सिरीज जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला आणखीन जास्त प्रश्न मिळतील सरावासाठी. तसेच महाराष्ट्र सेट 2021ची एक्झाम लवकरात लवकर येईल. जूनमध्ये ही एक्झाम होण्याची अपेक्षित आहे. त्या एक्झामच्या तयारीसाठी देखील तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे पेपर 1साठी. ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 60 टेस्ट अवेलेबल केल्या जाणार आहेत किंवा 60 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये मिळणार आहेत. पेपर 1साठी मराठी नोट्स मिळणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे, जे मराठीमध्ये प्रिपरेशन करतात महाराष्ट्र सेटसाठी. तसेच या टेस्ट सिरीजचं स्वरूप असं असणार आहे की पर युनिटवर 2 टेस्ट, 20 टेस्ट, मागील वर्षांचे प्रश्न 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30, अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहेत. भरपूर सराव तुमचा या टेस्ट सिरीजमार्फत होणार आहे. एक्झाम येईपर्यंत ही टेस्ट सिरीज आत्ता सबस्क्राईब केली तर भरपूर सराव होईल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवर ग्रुप असेल तो पेड ग्रुप असेल, ज्याची फीस आहे 1499 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यात महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करू शकता. टेस्ट सिरीजची फीस ॲप्लिकेशनवर 999 रुपये आहे. म्हणजे त्यात तुम्हाला थोडंसं डिस्काउंट मिळाल्यासारखं होईल आणि जास्तीत जास्त सराव होण्यासाठी ही टेस्ट सिरीज आवश्यकच आहे. म्हणून ही टेस्ट सिरीज आजच जॉईन करा आणि महाराष्ट्र सेट एक्झामसाठी रेडी व्हा.